नमस्कार, मी प्रणिता रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. आज आपण शेंगदाण्याची भरड कशी करायची ती बघणार आहोत. त्यासाठी इथे कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत, थोडे लसूण आणि हिरव्या मिरच्या. हिरव्या मिरच्या तुमच्या ज्याप्रमाणे तुम्हाला तिखट आवडतं त्याप्रमाणे घ्या. त्यानंतर मी इथे एक तवा ठेवलेला आहे, त्याच्यात थोडं तेल टाकलेलं आहे. तुम्ही तवा, कढई काही घेऊ शकता. तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये आपण शेंगदाणे, लसूण आणि मिरची घालूया आणि हे परतवून घ्यायचं जोपर्यंत यांचं थोडंसं कलर चेंज होत नाही, म्हणजे शेंगदाणे फ्राय होत नाही तोपर्यंत लसूण आणि मिरचीचा थोडा कलर चेंज झाला पाहिजे. ही ज्याप्रमाणे आपण चटणी वगैरे खातो भाताबरोबर, वरणाबरोबर, तशी तुम्ही एक प्रकारची चटणी समजू शकता. खूप 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 सुंदर लागते. तुम्ही नक्की ट्राय करा. चपातीबरोबर वरण भात, तुमच्याकडे कधी भाजी नसेल किंवा असेल तुम्हाला आवडली नसेल त्यावेळेस तुम्ही तोंडी लावायला याचा वापर करू शकता. छान भाजून झाल्यावर तुम्ही बघू शकता यांचा कलर चेंज झाला. याच्यामध्ये थोडं मीठ घालूया आणि हे आपण मिक्सरला वाटून घेऊया. आपल्याला एकदम बारीक नाही वाटायचं आहे, थोडी भरडच ठेवायची आहे, जाडसर अशी. शेंगदाणे दाताखाली आले की चांगले लागतात. अशा प्रकारे आपल्या शेंगदाण्याची भरड तयार झाली.